नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? विरामचिन्ह. काय आहे? विरामचिन्ह. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे किंवा हा व्याकरणचा हा पहिला सीझन आहे. तर विरामचिन्हमध्ये आपण काय पाहणार आहे किंवा विरामचिन्ह काय आहे हे आता आपण बघणार आहे. तर चला बघूया. बघा, विराम चिन्ह। विराम चिन्ह की परिभाषा। बोलते समय या बातचीत करते समय हम एक ही गति से नहीं बोलते बल्कि बीच बीच में रुकते हुए बोलते हैं। रुकने की इस क्रिया को विराम कहते हैं। लिखते समय रुकने की इन जगहों पर कुछ चिन्ह लगाए जाते हैं। इन्हीं चिन्हों को विराम चिन्ह कहते हैं। तर इथे काय त्यांची परिभाषा दिलेली आहे की जेव्हा आपण बोलत आहे, जेव्हा आपण बोलत त्याच वेळी आपल्याला काही वेळात किंवा काही गतीत आपल्याला थांबावं लागत आहे. तर त्या जी बीचोबीच म्हणजे मध्यवर्त आपण रुकतो किंवा बोलतो बोलतो रुकतो, त्यानं हा क्रियाला काय म्हणतात? विराम असा म्हणतात. आणि जेव्हा आपण लिखते समय म्हणजे जेव्हा आपण लिखत होते त्यावेळी आपण काही जगावर काही चिन्ह लावते त्यांना काय म्हणतं? विरामचिन्ह असं म्हणतं. तर विरामचिन्ह यांची परिभाषा झालेली आहे. तुम्हाला कळलं की नाही? सांगा मला लवकर. चला मी तुम्हाला सांगते, परत सांगते. बघा, विरामचिन्ह काय आहे? जेव्हा आपण बोलत आहे, बोलता बोलता आपण जी गती आहे, जे आपल्या बोलण्याची गती आहे ती थांबवते आणि त्या थांबवते. परंतु जेव्हा आपण बोलता बोलता मध्यमे काही रुकते त्यांना आणि ज्या क्रियाला आपण विराम असं म्हणतात. आणि जेव्हा आपण लिहितो त्यावेळी आपण काही जग किंवा काही जागा काही चिन्ह लावतात, त्यांना काय म्हणतात? चिन्ह. आणि यांना आपण म्हणतात विराम चिन्ह. कळलं तुम्हाला? हो. तर अजून बघूया. बघा, विराम चिन्हचे किती प्रकार आहे? विराम चिन्हाचे अनेक प्रकार आहे. तर पहिला आहे पूर्णविराम, दुसरा अल्पविराम, तिसरा प्रश्नसूचक, चौथा योजक चिन्ह, पाचवा विस्मय सूचक चिन्ह आणि सहावा उद्धरण चिन्ह आणि सातवा निर्देशक चिन्ह. तर हा आज 7 चिन्ह आपण वाचणार आहे किंवा पडणार आहे. तर चला पहिला बघूया. पहिला आहे आपल्या समोर पूर्णविराम. काय आहे? पूर्णविराम. तर पूर्णविरामचं अचा चिन्ह असतात. कसा? असा. तर यांची परिभाषा बघूया. इसका प्रयोग वाक्य के पूर्ण होने पर किया जाता है. जेव्हा आपण वाक्य लिहत आहे त्या वाक्यात आपला पूर्ण झालेला आहे तर हा असं चिन्हाचा आपण प्रयोग करतात. त्यांना काय म्हणतात आपण? पूर्णविराम. काय म्हणतात? पूर्णविराम. कळलं तुम्हाला? परत सांगू का? चला सांगते. जेव्हा आपला जे शब्द आहे ते आपण लिहत होते, त्या लिहिताना शब्द आपल्याला पूर्ण झालेला आहे तर आपल्याला असा चिन्ह देतात येते. जेव्हा आपण असं चिन्ह देतात तर आपल्याला असं वाटते की आपला जे शब्द आहे जे आपण लिहत आहे ते आपला पूर्ण झालेला आहे. कळलं? हो. आता यांचं काही उदाहरण बघूया. बघा, पहिला, गाव के पास पुस्तक मेला लगा है. तर गावचा जवळ पुस्तक मेला लागला आहे. तर हा जे शब्द आपला पूर्ण झालेला आहे तर इथे आपण असा चिन्ह लावलेला आहे. दुसरा बघा, कमरे के बाहर एक विस्तृत बरामदा है. कमरेच्या बाहेर एक विस्तृत बरामदा आहे. तर हे झाले आपलं. तर इथे पण आपण असं चिन्ह लावलेला आहे. तिसरा बघा, शहर में आनंद महोत्सव का आयोजन किया गया था. शहरात आनंद महोत्सव असा आयोजन केलेले आहेत. तर इथे पण आपल्याला जे वाक्य आहे ते पूर्ण झालेलं आहे तरी आपण इथे असा चिन्ह लावत आहे. आता चौथा बघा, पाणी अंडो को बाहर ले जाएगा. तर इथे आपले जे शब्द आहेत ते पूर्ण झालेली आहे तरी यांचा समोर आपण असा चिन्ह लावलेला आहे. पाचवा, दूध की मात्रा बढ़ाना अच्छा है. तर हा पण शब्द आपला जे झालेला पूर्ण झालेला आहे तरी यांच्या समोर आपण असा चित्र किंवा असा पूर्णविराम जे चिन्ह आहे ते ठेवलेला आहे. हे झाला आपला पूर्णविराम. कळलं की नाही तुम्हाला? कळलं, समजलं ना? चालेल. आता आपण दुसरा बघूया. चला बघा, अल्पविराम. यांना म्हणतात. याचा असं चिन्ह यांचं आहे अल्पविराम. तर
पढ़ते अथवा लिखते समय थोड़ी देर रुकने के लिए इसका प्रयोग किया जाता है। इसी प्रकार के एक वाक्य में आए विविध नामों को अलग अलग बताने के लिए भी इसका प्रयोग किया जाता है। बघा, जेव्हा आपण वाचन करतात किंवा लिहितात त्यावेळी थोडाच वेळात आपण काही ठरवतात तर यांचा प्रयोग त्यासाठी केले जाते आणि अशा प्रकारे हा वाक्य जे विविध जेव्हा आपल्यासाठी किंवा आपण जर जेव्हा लिहत आहे त्यातून आपल्याला खूपच नाम आलेले आहे। जेव्हा बघा स्थानचं नाम येते तर आपण काय करते अंबिवली अल्पविराम कल्याण अल्पविराम अशा प्रकारे आपण अल्पविराम करते। तर या जे चिन्ह आहे त्याचा प्रयोग यासाठी केलेले जात आहे। कळलं? हो। तर चला परत सांगते। हा जे अल्पविराम आहे या चिन्हाचा उपयोग आपण काहीतरी जे विविध नाम येतात आपल्यासाठी त्यातून आपण या चिन्हाचा प्रयोग करत आहे। तर यांचं काही उदाहरण बघूया। बघा, पहिला टीटू बहन अल्पविराम साप ऊपर आ रहा है। तर इथे अल्पविराम का ठेवले मी, कारण की इथे आपल्याला सांगायचं आहे की टीटू बहन म्हणजे दुसरं वाक्य सांगायचं आहे म्हणून आपण असा अल्पविराम तिथे लावणार आहे। आता दुसरा बघा, अशोक अल्पविराम अनिल अल्पविराम आदित्य और राजेंद्र मुंबई में है। आता तुम्ही सांगणार की आदित्य आणि राजेंद्र बरोबर का नाही केले, कारण की इथे और आलेला आहे किंवा इथे पण आलेला आहे तर अशा प्रमाणे आपण नाही करू शकते। तर हा झाला आपला दूसरा। तीसरा बघा, मक्खन में जो विटामिन होते हैं अल्पविराम वे जैतून के तेल में नहीं होते। तर इथे जे अल्पविराम लावले आहे ते त्यासाठी लावलेला आहे। चौथा, गुरुदेव उठे चल पड़े। पांचवा, नहाना वहाना तो दूर अल्पविराम लोग एक घूट पाणी के लिए तरस गए। तर इथे तुम्ही बघितले की कशाप्रमाणे हा सगळं करत आहे। आता आपण तिसरा बघूया, प्रश्न सूचक। जिस वाक्य में कोई प्रश्न आदि हो वहां इसका प्रयोग किया जाता है। जिथे प्रश्न येतात त्यात यांचा प्रयोग केलेले जाते। बघा, पहिला, तुम अकेले कैसे जाओगे मेले में, तर हा प्रश्न चिन्ह। ऋत्विक, इसमें दुख की क्या बात है, इथे पण प्रश्न चिन्ह। परी ने पूछा तुम कौन हो, तो कौन, तर इथे पण प्रश्न चिन्ह। चौथा, बता दिया तो परीक्षा कैसी, प्रश्न चिन्ह। पाचवा, बबलू क्यों इस तरह पाणी बर्बाद कर रहे हो, तर इथे पण आपला आलेला आहे प्रश्न चिन्ह। तर अशा प्रमाणे इथे प्रश्न चिन्ह येतं। आता आपण चौथा बघणार, योजक चिन्ह। दो शब्दों को जोड़ने के लिए इसका प्रयोग किया जाता है। जेव्हा आपल्यासाठी दो शब्द आहे त्याला जोडून करण्यासाठी यांचा प्रयोग केलेले जाते। बघा कसं, दो चार कोर खाते ही बबलू पाणी पाणी चिल्लाने लगा। इथे बघा आहेत ना, तर याप्रमाणे यांचा उपयोग असासाठी होतात। दुसरा बघा, मैं कल चिन्ह कारखाना में दिन रात काम करता हूं, तर इथे पण दिलेले आहे आणि इथे पण दिलेले आहे। तिसरा बघा, कहीं ना कहीं से पाणी मिल ही जाएगा, तर इथे जे दिलेले आहे त्या यांचा उपयोग योजक चिन्ह मध्ये केलेले जात आहे। कळलं तुम्हाला? हो। तर अजून काय आहे बघूया। बघा, लड़ते लड़ते बच्चों में झगड़ा बढ़ गया, तर इथे पण आहे तर यासाठी उपयोग केलेले जात आहे। हम पूजा का जन्मदिन हसी खुशी से मनाएंगे, तर इथे पण हा चिन्ह आहे ते लागलेला आहे। तर आपला चौथा झालेला आहे। आता आपण अजून बघणार आहे। आता बघा पांचवा, विस्मय सूचक चिन्ह। जहां हर्ष शोक घृणा विस्मय भय आदि भाव को व्यक्त करना होता है इसका प्रयोग किया जाता है। जेव्हा तुम्हाला काही क्षणात तुम्हाला कळून जातात आहे की किती सुंदर, बघा जसं आपण काही घर बघतात किंवा काही ड्रेस बघतात, काही पोशाख बघतात, आपण किती सुंदर पोशाख आहे तर यासाठी जे चिन्ह वापर जातात त्यांना विस्मय सूचक चिन्ह असं म्हणतात। जसा कोणाचा जो घृणा येते की हर्ष येते खुशी होते तर हा चीज तुमच्यासाठी तेव्हाच होते त्यांना विस्मय सूचक चिन्ह असं म्हणतात। बघा, कितनी अच्छी इमारत थी वो, जेव्हा आपण कुठे फिरायला जाते आणि आपल्याला इमारत खूपच आनंद लागते तेव्हा आपण वाव किती सुंदर आहे, तर यासाठी याचा चिन्हाचा प्रयोग केलेले जाते। दुसरा, वाह कितनी सुंदर दृश्य है, तर तुम्ही इथे पण दिलेले आहे। आता बघा,
हाय हाय लो हो गया कार्यक्रम का बटा धार. जेव्हा तुमच्या घरात कार्यक्रम असतात आणि तेव्हा लाईट गेलेली होते किंवा बिजली जाते, तर तुम्ही काय बोलतात? हाय हाय हो गया कार्यक्रम का बट्टा धार. म्हणजे कार्यक्रम जो होता आपला खराब झालेला आहे, कारण की लाईट इथे नाही आहे. चौथा, अरे फिर अब सगुन. तर इथे पण यांचा उपयोग केलेले आहे. पाचवा, छी कितनी गंदी है. तर छी, तर यांचा प्रयोग पण इथे केलेले आहेत. आता 6वा, उद्धरण चिन्ह. उद्धरण चिन्ह बघा असं प्रमाणे होतात. जब किसी के हे जैसे कथन को ज्यो का त्यो लिखना हो तो इसका प्रयोग किया जाता है. जेव्हा काही शब्द तसेच आपल्याला लिहायचं आहे, त्या कथनाचं तसेच लिहायचं आहे, तर यांचा उपयोग केलेले जात आहे. कळलं तुम्हाला? परत सांगू बघा. जेव्हा आपण काही कथन किंवा काही शब्द तसंही लिखणार आहे, तसं जसंच आहे, तर यांचा प्रयोग केलेले जात आहे. जसं ऋत्विक ने कहा मैं भी मेला देखने जाऊंगा. इथे लिहिलं आहे बघा. ऋत्विक यांनी सांगितले की मी पण मेला बघायला जाणार आहे. तर हा साठी जो हा जे शब्द आहे त्यासाठी जे चिन्ह उपयोग करण्यात येते त्यांना उद्धरण चिन्ह असा म्हणतात. दुसरा बघा, परी बोली अल्पविराम बात बता दिया तो परीक्षा कैसी. तर इथे पण दिलेले आहे, तर यांना म्हणतात आपण उद्धरण चिन्ह. काय म्हणतात? उद्धरण चिन्ह असा म्हणतात. तर याप्रमाणे यांचा उपयोग कशाबद्दल केलेले जातात आहे, कळलं तुम्हाला? हो. तर अजून आहे का बघूया. बघा तिसरा, बबलू ने जवाब दिया माँ मैं तो बस नहा रहा हूँ. काय सांगितले की माँ मी तो बस आंघोळ करत आहे. तर याप्रमाणे हा जे शब्द दिलेले आहे त्यांना आपण म्हणतात उद्धरण चिन्ह. चौथा बघा, दादाजी ने कहा अच्छा बच्चों अब धमाचोकडी बंद कर दो. आजोबांनी सांगितले की आता तुम्ही धमाचोकडी म्हणजे मस्ती करणं बंद करूया. तर इथे जे दिलेले आहे हे शब्द आपल्याला चढत आहे, तर यांना आपण काय म्हणतात? उद्धरण चिन्ह. असा प्रमाणे असा हा जे उदाहरण तुमच्या समोर दिलेले आहे तुम्हाला कळतं की नाही? सांगा लवकर. कळत आहे. तर आता पाचवा, कठपुतली बोली भैया पास वाली ललन की चक्की गली से. तर इथे काय शब्द दिलेले आहे की कठपुतली सांगितली की भैया म्हणजे भाऊ पासवाली जे जवळची जी गल्ली आहे त्यातून त्या चक्कीवर हे. तर हा जे शब्द आहे तसंच मला लिहायचं आहे, तर यांचा प्रयोग आपण असं प्रमाणे केलेले जात आहे. आता जे आपल्या सर्व अंतिम आहे त्याचं नाव काय आहे? निर्देशक चिन्ह. काय आहे? निर्देशक चिन्ह. तर यांचा प्रयोग कशासाठी करते चला बघूया. यदि किसी बात का उदाहरण दिया जाना हो तो इसका प्रयोग किया जाता है. जेव्हा आपल्याला काहीतरी उदाहरण द्यायचं होते तर यांचा प्रयोग केलेले जात आहे. तर अशा प्रमाणे यांचा उपयोग केलेले जाते. बघा जसं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा आणि सुभाषचंद्र बोस. तर यांचा जो उपयोग केलेला जाते निर्देशक म्हणजे कोणीही सांगितले, सुभाषचंद्र बोसनी सांगितले, तर यांच्या निर्देशक दिलेले आहे. तर कळलं तुम्हाला कसं तुमचं विरामचिन्ह आहे? हो. नाही कळलं तर परत तुम्ही मला विचारा, मी सांगणार आहे. काय कळलं? चालेल. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की विरामचिन्ह कशा प्रमाणे होतात आणि यांचा उपयोग आपल्यासाठी कुठे कुठे येणार आहे. तर हा साठी जे तुम्ही बघितला की कितके प्रयोगासाठी हे इथे येतात किंवा यांचा उपयोग आपल्यासाठी आहेत किती महत्त्वपूर्ण ते पण आपल्याला माहिती झाले आहे आणि त्यांचा अनेक प्रकार आहे. तर या अनेक प्रकाराचं काय काय त्यांची परिभाषा आहे आणि काय काय त्यांचा निर्देशक आहे किंवा उदाहरण आहे हे आपण पाहिले आणि यांचा उपयोग आपल्या वाचनासाठी किती उपयोगी आहे हे पण आपण पाहिले. तर तुम्ही विचारून घ्या आणि अभ्यास करून घ्या आणि वाचून घ्या. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही यांचं उदाहरण असं प्रमाणे पण होतात तर तुम्ही करूया, कारण की जेव्हा तुम्ही करणार तेव्हाही तुम्हाला हे सगळं येणार आहे. तर काय बघितले तुम्ही आज मला सांगा परत. काय? विरामचिन्ह. हो, काय बघितले? विरामचिन्ह. तर अशा प्रमाणे हा विरामचिन्ह होता आणि यांचा परिभाषा आणि काही उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे. धन्यवाद.